बादशाह अकबर आणि त्यांचा मंत्री बिरबल हे त्यांच्या बौद्धिक देवाणीघेवाणीसाठी आणि बादशाहने बिरबलाच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेण्यासाठी सादर केलेल्या अनोख्या आव्हानांसाठी ओळखले जात होते. एके दिवशी अकबराने बिरबलाच्या असत्यापासून सत्य समजून घेण्याच्या क्षमतेची परीक्षा घेण्याचे ठरवले. बादशाहने बिरबलाला असा एक माणूस शोधायला सांगितला जो कधीही खोटं बोलला नाही. या आव्हानाला स्वीकारून बिरबल अशा व्यक्तीचा शोध घेण्यास निघाला. अनेक दिवसांच्या शोधानंतर तो हत्तीसह परतला. महाराज, मला असा प्राणी सापडला आहे जो कधीच खोटे बोलू शकत नाही, बिरबलाने स्पष्ट केले. बिरबलाने आव्हानाचा चाणक्य अर्थ लावल्याने बादशाह अकबर भारावून गेला. या निवडीमागील बुद्धिमत्ता आणि शहाणपणाचे त्यांनी कौतुक केले. सर्जनशील आणि विचारांचे महत्त्व आणि समस्यांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता यात या कथेचा आशय दडलेला आहे. बुद्धिमत्ता शाब्दिक अर्थाच्या पलीकडे जात आहे. ही कथा आपल्याला शिकवते कधीकधी गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठी पारंपरिक सीमांच्या बाहेर विचार करणे आवश्यक आहे. बिरबलाने हत्तीची मुख प्राण्याची केलेली निवड समस्या सोडवण्यातील सर्जनशीलता आणि नाविन्याचे महत्त्व दर्शवते. तर मित्रांनो, कशी वाटली ही अकबर बिरबलाची छोटीशी पण अर्थपूर्ण कहाणी? आता भेटूयात पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत बाय.